एष सुरासुरमणुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव वीर्यायारे ते ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तणमो गणहराणम् अज्जावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शास्त्रनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथामध्ये ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपला सुरू आहे आणि त्यामध्ये आपण गाथा 173 आणि 74 बघितली। 72 नंबरच्या गाथेमध्ये आत्म्याचं स्वरूप बघितलं। त्याच्या आधी आपण पुद्गलाशी कशा प्रकारे संश्लेष संबंध होतो किंवा परस्पर असा एक क्षेत्रावगाह संबंध होतो, ते कसे बंधाला प्राप्त होतात, बंधाचे कोणते नियम आहे हे बघितलं आणि त्यानंतर आत्म्याच्या स्वरूपाला कथन करण्याची गाथा सांगितली। हे ऐकल्यानंतर सहज शिष्याच्या मनात प्रश्न आला की आत्मा जर अरूपी आहे तर तो रूपी कर्माशी कशा काय बांधल्या जातो, आणि ही शंका त्यांनी घेऊन उत्तर अपेक्षित होतं। म्हणजे या गाथेमध्ये पहिल्यांदा 73 नंबरच्या गाथेत प्रश्न आहे आणि मध्ये 74 नंबरच्या गाथेमध्ये उत्तर दिलेलं आहे। परत पहा ही गाथा थोडीशी। पुद्गलामध्ये बंधयोग्य स्निग्ध वृक्षत्वरूप स्पर्श विशेष असतात, त्यामुळे ते परस्पर बांधले जातात। तर आत्म्यात तर अशा प्रकारच्या स्पर्शाचा आणि स्निग्ध वृक्षत्व गुणाचा अभाव आहे, त्यामुळे आत्मा आणि पुद्गल कसे बद्ध होतात हा प्रश्न आहे। समाधान करताना आचार्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे अमूर्तिक जीव म्हणजेच रूपादी गुणांनी रहित जीव रूपी द्रव्यांना जाणतो आणि पाहतो, त्याचप्रमाणे हा जीव कर्मांनी बद्ध पण होतो। हीच गोष्ट उदाहरणाने सांगितलेली आहे। ज्याप्रमाणे एखादा बालक त्याच्यापेक्षा वेगळ्या असलेल्या मातीच्या बैलाला तो माझा आहे असे मानतो, किंवा एखादा शेतकरी खऱ्या बैलाला त्याच्यापासून भिन्न असतानाही तो माझा आहे असे मानतो। म्हणजे अज्ञानी जीव परपदार्थाशी ममत्वामुळे बांधले गेले आहे। याचाच अर्थ जेव्हा हा जाणणारा आणि पाहणारा जीव मोह राग द्वेषादी विकारी भावांनी परिणत होतो, तेव्हा तो स्वतः बंधनाला प्राप्त होतो। राग स्निग्ध भाव आहे, आत्म्याचा उपयोग हा स्वभाव आहे आणि उपयोगाचा स्वच्छत्व हा स्वभाव आहे। त्यामुळे उपयोगात ज्ञेय पदार्थाचे आकार प्रतिबिंबित होतात, म्हणजेच उपयोग ज्ञेयाकार होतो। म्हणजे ज्ञेयाकार आणि उपयोग यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पण या ज्ञेयाकाराचे निमित्त ज्ञेय पदार्थ आहे, म्हणून ज्ञेय पदार्थ आणि उपयोग
त्याचप्रमाणे आत्मप्रदेश आणि कर्मप्रदेश अनादी कालापासून एक क्षेत्रावगाह रूपाने स्थित आहे. आत्म्याच्या स्वच्छ उपयोगात त्याचे आकार झळकतात आणि उपयोग अज्ञानाने मलिन होतो. त्या आकाराचे निमित्त कर्मपुद्गल आहे आणि त्यामुळे उपयोगाचे निमित्त परज्ञेय आहे आणि म्हणून यामध्ये देखील व्यवहार नयानी संबंध प्रस्थापित होतो. ज्ञेय पदार्थ ज्ञानाने जाणला जातो. त्या ज्ञेयाकारामध्ये हा जीव अज्ञानाने इष्ट अनिष्ट कल्पना करून ज्ञेयार्थ परिणती करतो. वस्तुतः आत्म्याचा संबंध मोह राग द्वेषादी विकारी परिणामांशी आहे, पण त्या विकारांचं निमित्त परज्ञेय आहे. म्हणून निश्चयाने रागादिकाशी तन्मयता हाच यथार्थ बंध आहे. परद्रव्याशी संबंध हा उपचाराने व्यवहाराने बंध आहे. जेव्हा हा जीव स्वतःच्या चैतन्य स्वभावाचा आश्रय घेतो त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. पण जेव्हा जीव बाह्य पदार्थांना केवळ ज्ञेयरूप न जाणता त्यात ममत्व करतो. जाणणं आत्म्याचा स्वभाव आहे. जाणलं म्हणून बिघडलं नाही. जाणण्याने कधीही कर्मबंध होत नाही. पण हा आत्मा जाणण्याच्या कक्षेच्या बाहेर जातो आणि परपदार्थामध्ये ममत्व भाव करतो. हा पदार्थ माझा आहे अशी भ्रमपूर्ण कल्पना करतो आणि परसन्मुख होतो. त्याला रागद्वेष होतात आणि यामध्ये निमित्त कारण पूर्वबद्ध कर्माचा उदय हा आहे. जीवाचा आणि कर्माचा अशा तऱ्हेचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पूर्वबद्ध कर्माचा उदय आणि त्या उदयामध्ये जीवाचा परिणाम. स्त्री पुत्र परिग्रह हे बंधाचे कारण आहे. हा उपचार आहे. जो जीव ममत्व भाव करतो तो स्वभावापासून दूर जातो आणि स्वतःच्या पर्यायीत राग द्वेष रूप भाव बंध करतो. समवशरणामध्ये प्रत्यक्ष जिनेश्वरांना बघून जेव्हा ज्ञानी हे मानतो की हे माझे आराध्य आहे, तरीही केवळ दर्शन केल्याने जिनेश्वरांसोबत त्याचा तादात्म्य संबंध नाही. केवळ आराध्य आराधक संबंध आहे. कारण ह्या जीवानी हे मला परम उपासक आहे, मला हे आदर्श स्वरूप आहे, मला त्यांच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा प्रकारचा भाव ठेवल्यामुळे ते त्याच्यासाठी आराध्य बनले आणि हा जीव आराध्यक बनला. त्याप्रमाणे मूर्तिक कर्माशी याचा तादात्म्य संबंध नाही, तर केवळ संश्लेष संबंध किंवा कदाचित याला परस्पर अवगाह संबंध असे देखील म्हटल्या जातं. या संबंधामध्ये वृंदावन कवी लिहितात, देखन जानन की शकती जोन जीव मह होत, तब की विधि संसार में बंधन होत उद्योत. मोह राग रुष भाव करी देखत जानत जीव, राग ताही भाव विकार सो आपहु बंधीव सदीव. आणि या रागद्वेषादी भावांनीच हा जीव स्वयं बंधाला प्राप्त होतो. राग चिकनताई भई दोष रुच्छता भाय, याही के सुनिमित्त ते पुद्गल कर्म बंधाय. आत्म के परदेश प्रति दर्वित कर्म अनाद, तिनसो नूतन कर्म को बंध परत निखात. अशा प्रकारे आत्म्याचा पूर्वबद्ध कर्माचा द्रव्य कर्माचा उदय येतो आणि द्रव्य कर्माच्या उदयात जीवाचे परिणाम होतात आणि परिणामांनी नवीन प्रकारचा परत बंध होतो. ही अशी
आमची अनादी कालापासून संसाराची परिपाटी चाललेली आहे. अशुद्धता स्वतःच्या पर्यायी स्वतःच्या अपराधाने आहे. जडकर्माचा उदय त्यामध्ये निमित्त कारण आहे. म्हणजे आम्ही कदाचित कधी कधी कर्मावर खापर फोडून मोकळं होतो की काय करणार, पूर्वबद्ध कर्माचा उदय आला आणि म्हणून अशा प्रकारचे परिणाम माझे झाले. परंतु हा जीव आपल्याच अपराधानी कर्माला लक्ष करतो आणि म्हणून ही त्याच्या जीवनात अशुद्धता प्रगट होते. म्हणून त्याचं निमित्त कारण जडकर्माचा उदय जरी असला तरी जडकर्माने जीवाला राग द्वेष भावरूप परिणमन करण्यास बाध्य केलेलं नाही. त्याला जडकर्मानी अशा प्रकारचं कर्मरूप होण्यास प्रवृत्त तो झाला नाही. हा निमित्त बनला, पण निमित्ताने त्या ठिकाणी काहीही केलं नाही. हा स्वतःहून आपल्या पर्यायगत योग्यतेने अशा तऱ्हेने रागद्वेष मोहरूप परिणत झालेला आहे. आणि जेव्हा स्वकडे लक्ष असेल तर ही अशुद्धता देखील त्याच्या जीवनात असत नाही. अशा तऱ्हेने या दोन गाथांचं शंका आणि समाधान रूपाने आपण या दोन गाथा बघितल्या. आणि या गाथांचा प्रयोग आमच्या जीवनात करायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला आत्मा आणि कर्म यांच्यामधला निमित्त नैमित्तिक संबंध यथार्थ रीतीने जाणून घ्यावा लागेल. कारण आमच्या जीवनात आम्हाला ह्या गाथा उतरवायच्या आहे, हृदयस्थ करायच्या आहे आणि त्यासाठी आम्हाला आत्माही समजला पाहिजे आणि कर्मबंध कसं होतं हेही समजलं पाहिजे. या दोघांचा निमित्त नैमित्तिक संबंध आम्ही जाणून घेतला पाहिजे आणि आत्मा या कर्मापासून सर्वस्वी पृथक आहे ही भावना ठेवून आत्मतत्वाची दृष्टी ठेवावी लागते की मी कसा आहे. मी चैतन्य स्वभावी आहे, मी ज्ञानदर्शन स्वभावी आहे. कर्म तर जड आहे. कर्म जड असताना माझ्या चेतनेला कधीही ते विकारी करू शकत नाही. मी त्यांच्याकडे मी दृष्टी देतो, त्यांना मी निज स्वभाव मांडतो आणि म्हणून माझ्या जीवनात अशा प्रकारे मलिनता प्राप्त होते. हा भाव आम्हाला समजायचा आहे आणि समस्त परद्रव्यांपासून आत्मा भिन्न अनुभवायचा आहे. शाश्वत आत्मीय असा सहज आनंद आम्हाला जीवनात हवा आहे. तर कर्म उपाधी जी आहे किंवा परपदार्थांची जी उपाधी आहे यापासून भिन्न आमच्या आत्मस्वरूपाची आराधना आम्हाला जीवनात करायची आहे. अशी ही गाथा आपण 173 आणि 74 नंबरच्या गाथा बघितल्या. आता आपल्याला पुढच्या गाथेकडे वळायचं आहे. भावबंध कशाला म्हणतात. काल आपण बघितल्याप्रमाणे या ग्रंथामध्ये बंधाच्या 3 दृष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. एक म्हणजे भावबंध, दुसरा द्रव्यबंध आणि तिसरा उभयबंध. उभयबंध आपण नेहमी जी व्याख्या लावतो ती उभयबंधाची लावतो की त्या ठिकाणी जीवाचाही परिणाम सांगितलेला आहे आणि कर्माण वर्गणा जी कर्मरूप परिणत होते तिचा आपण निर्देश केला गेला आहे. पण भावबंध आम्ही कसा बघायचा किंवा द्रव्यबंध आम्ही कसा बघायचा. भावबंधामध्ये तर पूर्णतः जीवाशी संबंधितच घटना लावायच्या आहे. म्हणजे जीवाचा स्वभाव आणि जीवाचा विभाव यामधला संबंध आम्हाला बघायचा आहे. मग असं हे भावबंधाचं स्वरूप सांगणारी ही 175 नंबरची गाथा आपल्याला बघायची आहे. पहिल्यांदा तर या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की हा जीव वास्तविकतः उपयोगमयी आहे. चैतन्य, ज्ञान आणि दर्शन असं त्याचं लक्षण आहे आणि जो स्वभाव आहे हा बंधाला कधीही कारणीभूत असतो. आणि याला कधीही बंद होणार नाही. म्हणून गाथा पहा 175 नंबरची.
उव ओगमो जीवो मुज्झदिरज्जे दिवापदुस्सेदी पप्पा विविधे विषये जो हि पुनोते हि संबद्धो उव ओगमो जीवो मुज्झदिरज्जे दिवापदुस्सेदी पप्पा विविधे विषये जो हि पुनोते हिं संबंधो. उव ओगमो जीवो, जीव हा उपयोग स्वभावी आहे, ज्ञान दर्शन स्वभावी आहे. विविधे विषय पप्पा, पण हा जो उपयोग आहे, हा उपयोग स्वभावी जीव विविध विषयांना प्राप्त होतो. जगामध्ये ज्ञानाचे विषय हे अनेक तऱ्हेचे परपदार्थ बनतात. ज्ञेय पदार्थ हे ज्ञानाचे विषय बनतात आणि त्यामुळे या पदार्थांना प्राप्त होऊन जो मुज्झदी रज्जेदी वा पदुस्सेदी, जो मोहित होतो, रागी होतो किंवा द्वेषी होतो, ही पुनोतेही संबंधो, निश्चयाने आत्म्याचा त्या राग द्वेष मोहाशी बंध आहे. त्याचा जो उपयोग स्वभाव आहे, म्हणजे स्वभाव, हा स्वभाव रूप न राहता विभाव रूप परिणत झाला, हाच वास्तविकतः भावबंध आहे. म्हणजे वास्तविकतः हा जाणत आहे म्हणून काहीही बिघडलं नाही, परंतु परपदार्थांना जाणत असताना त्याचा जो ज्ञानाचा स्वभाव आहे, स्वच्छत्व, त्याच्यामध्ये बाह्य पदार्थांचं प्रतिबिंब पडलं आणि त्या प्रतिबिंब स्थानीय ज्ञेयाकारांना बघून त्यामध्ये यांनी मोह किंवा राग किंवा द्वेष केला आणि ज्या भावानी हा परिणत झालेला आहे त्यामुळे त्याचा स्वभावाशी विपरीत भाव झाला आणि हा विपरीत परिणाम होणं, पराधीन परिणाम होणं, हाच वास्तविकतः भावबंध आहे. हा जीव अडकला कशात? वास्तविकतः आपल्या विकारामध्ये हा अडकलेला आहे. हे या गाथेमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय. परपदार्थ याला कुठल्याही तऱ्हेने बांधून ठेवायला समर्थ नाही. जर याची स्वभावाप्रत दृष्टी असेल तर हा परपदार्थांना कधीही त्या ठिकाणी आपलं मानणार नाही किंवा परपदार्थ याला बांधून ठेवायला समर्थ होणार नाही. गाथाची टीका बघा. हा आत्मा साकार किंवा निराकार प्रतिभास स्वरूप असल्यामुळे, साकार प्रतिभास याचाच अर्थ ज्ञान स्वभाव आणि निराकार प्रतिभास दर्शन स्वभाव असा हा असल्यामुळे सर्वच उपयोगमय आहे. कारण चैतन्य आणि चैतन्य उपयोगमय आणि उपयोगाची परिणती प्रतिसमय ज्ञान दर्शन रूपाने असल्यामुळे प्रत्येक पर्यायी या उपयोगाचं प्रतिनिधित्व असणारच आहे. म्हणजे प्रत्येक पर्याय ही उपयोगाचीच त्या ठिकाणी अवस्था विशेष असणार आहे. तेथे तो जीव नाना प्रकारच्या ज्ञेय पदार्थांना प्राप्त होऊन, कारण ज्ञानाचा आणि परपदार्थाचा असा सहज ज्ञेय ज्ञायक संबंध आहे, त्यामुळे ज्ञानामध्ये परपदार्थ झळकतात. असा हा विविध नाना प्रकारच्या ज्ञेय पदार्थ ज्ञानात झळकतात आणि त्या पदार्थांना प्राप्त होऊन राग द्वेष किंवा मोह करतो. तो त्या परनिमित्तक मोह राग द्वेषांनी आत्मस्वभाव विकारी झाल्यामुळे अशा प्रकारे हा परपदार्थामुळे विकारी बनतो आणि निळ्या पिवळ्या लाल उपाधीच्या निमित्ताने निळा पिवळा लाल आदी रंगाने परिणमनशील स्फटिकाप्रमाणे स्वयं एक असूनही तद्भावामध्ये द्वितीयाचा उदय झाल्यामुळे बंध रूपाने परिणमतो. लक्षात घ्या, साध्या याच्यामध्ये जर बघितलं तर ज्याप्रमाणे स्फटिकाच्या मागे एखादे कलर असलेलं पुष्प ठेवलं तर तो स्फटिक त्या रूपाने परिणत झालेला दिसतो. त्याप्रमाणे हा आत्मा देखील
अशा प्रकारे कर्माच्या उदयाच्या निमित्ताने असा विकार रूप परिणमलेला दिसतो. कारण यामध्ये याची पर्यायामध्ये अशी विकार रूप परिणमण्याची योग्यता आहे. जसं स्फटिकामध्ये लाल पिवळ्या रंगाने परिणत होण्याची योग्यता आहे, त्याप्रमाणे यामध्ये देखील जीवामध्ये देखील तशा प्रकारची योग्यता आहे. आणि म्हणून हा वास्तविकतः हा उपयोगमयी एकमय असताना, एक स्वभाववान असताना सुद्धा याच्यामध्ये द्वितीयत्वाचा म्हणजे स्निग्ध वृक्षत्वाचा, आत्म्याचा दुसरा भाव म्हणजे स्निग्ध वृक्षत्वपणा असणं, अशा तऱ्हेने त्याचा उदय होतो. म्हणजे हा जीव मोह राग द्वेष भावानी परिणमतो आणि स्वयं त्या बंधनामध्ये हा अडकतो. म्हणजे जीव विषयागत पदार्थांना ज्या भावाने पाहतो किंवा जाणतो त्यानीच याला जीवनामध्ये कर्मबंधन आहे. ज्याप्रमाणे स्फटिक निळ्या पिवळ्या लाल उपाधीच्या संयोगाने सहित असताना त्यामध्ये स्वच्छता स्वभावापासून कथनचित अन्य असा निळा पिवळा लाल रंगरूपाने दुसरा परिणाम दिसून येतो. त्याप्रमाणे आत्म्याचा उपयोग कर्मोपाधीच्या सानिध्यामुळे पूर्वबद्ध कर्माच्या उदयामध्ये कर्म उपाधीचं सानिध्य आहे आणि त्यामुळे आपल्या उपयोग स्वभावापासून कथनचित भिन्न अशा राग द्वेष मोह रूपाने परिणमतो. हा परिणाम त्याच्या एकरूप चैतन्य प्रवाहामध्ये दुसरा असल्यामुळे, म्हणजे ही त्याची चैतन्याशी विसंवाद उत्पन्न करणारी अशी परिणती आहे. चैतन्य ज्ञान दर्शनपणा आणि त्याच्यासाठी विपरीत असणारा मोह राग द्वेष रूप परिणाम असा त्याच्या जीवनात दिसतो आणि या दुसऱ्या परिणामाशी आत्म्याचा बंध आहे. म्हणजे जीवानी आपला स्वभाव सोडून हा मोह राग द्वेषामध्ये अडकला, हाच त्याच्यासाठी भावबंध आहे. याप्रमाणे राग द्वेष मोहरूप परिणाम हे भावबंध आहेत. म्हणजे भावबंधामध्ये कर्मोदय उदय रूप आहे, म्हणजे पूर्वबद्ध कर्माचा उदय आहे. आणि जे बाह्य ज्ञेय पदार्थ आहे हे केवळ निमित्त आत्म्या भावबंधच आहे. द्रव्य कर्माशी स्निग्धता आणि रुक्षता याच्या आधारावर आहे. म्हणून आत्म्यामध्ये बंध कोणता? आत्मा कशाने बांधल्या गेलेला आहे तर पराधीन दृष्टी त्याची मोह राग द्वेष रूप आहे आणि हाच आत्म्याचा बंध आहे. आणि जेव्हा जडकर्माचा बंध होतो त्यावेळेला या भावबंधाचं म्हणजे भावकर्माचं निमित्त कारण असतं आणि जेव्हा भावबंध जेव्हा जीवाचे परिणाम होतात तेव्हा पूर्वबद्ध कर्माचा उदय निमित्त कारण असतो. अशा प्रकारे यांच्यामध्ये हा संबंध आपल्याला बघायचा आहे. आता पुढच्या गाथेमध्ये भावबंधामध्ये युक्ती आणि द्रव्यबंधाचं स्वरूप सांगतात. भावबंधासाठी आता त्यांनी एक युक्ती प्रस्थापित केली आणि द्रव्यबंध कथन करतात. भावेन जेन जीवो पेच्छदि जानादि आगदं विषये रज्जदि तेनेव पुनो बज्जदि कम्मत्ति उवदेसो. भावेन जेन जीवो पेच्छदि जानादि आगदं विषये रज्जदि तेनेव पुनो बज्जदि कम्मत्ति उवदेसो. जीवो जेन भावेन विषये आगतम पेच्छदि जानादि. जीव ज्या भावाने विषयांना प्राप्त पदार्थांना पाहतो आणि जाणतो, म्हणजे पदार्थाला जाणत असताना त्याच्या अंतरंगामध्ये ते पदार्थ इष्ट
किंवा अनिष्ट आहे अशी बुद्धी असते आणि त्या भावानी तो त्या पदार्थांना जाणतो किंवा पाहतो. तेनेव रज्जदी पुनो कम्मम बज्जती, त्याच भावाने हा उपरुक्त होऊन कर्म बांधतो असा ती उपदेशो. अशा प्रकारे जिनेंद्र प्रभूंचा उपदेश आहे. हा आत्मा साकार निराकार प्रतिभासमय असल्यामुळे वास्तविकतः हा आत्मा दर्शन ज्ञान स्वभावी चैतन्य स्वभावी आहे. त्यामुळे हा जाणणं आणि पाहणं या कार्याला तो सतत करतच असतो. असा तो ज्ञेयपणास प्राप्त पदार्थ समूहाला ज्या मोहरूप रागरूप किंवा द्वेषरूप भावाने पाहतो किंवा जाणतो त्याच भावाने तो उपरंजित होतो. हा जो उपराग आहे तो स्निग्ध वृक्षत्व स्थानीय भावबंध आहे आणि त्यानेच पुनरपी पौद्गलिक कर्म बांधले जाते. असा हा भावबंध निमित्तक द्रव्यबंध आहे. अशा तऱ्हेने हा जो काही स्निग्ध वृक्ष परिणाम सांगितलेला आहे, मोह राग द्वेष, याच्यामध्ये राग म्हणजे स्निग्ध परिणाम आणि द्वेष म्हणजे वृक्ष परिणाम, याला म्हटलेला आहे भावबंध. आणि त्यानेच नवीन पौद्गलिक कर्म जीवाशी बंधाला प्राप्त होतो. असा हा भावबंध निमित्तक द्रव्यबंध आहे. म्हणजे जीवानी राग द्वेष रूप परिणाम केले की तिकडे द्रव्य कर्म देखील कर्मांवर्गणा देखील कर्मरूप परिणत होऊन जीवाशी बद्ध होते. अशा तऱ्हेचा द्रव्यबंध त्याच्या जीवनात दिसतो. या दोन गाथा आपण बघितल्या आणि याचं आपण परत थोडं विश्लेषण बघूया. गाथा 75 आणि 76 नंबरची. या गाथेमध्ये दोन्ही गाथेत भावबंध आणि द्रव्यबंधाचं स्वरूप सांगितलेलं आहे. सविकल्प म्हणजे ज्ञान आणि निर्विकल्प म्हणजे दर्शन. असा प्रतिभासमय आत्मा असल्यामुळे हा पूर्णपणे उपयोगमय आहे. अनादि कर्मबंधनबद्ध आत्मा नाना ज्ञेय विषयांचे निमित्त मिळून मोह राग द्वेष भावाने परिणत होतो. जीव विषयागत पदार्थांना ज्या भावाने जाणतो पाहतो त्यानेच उपरुक्त होतो आणि त्यामुळे कर्मबंधन करतो. मोह राग द्वेष भावाने परिणत होऊन जीव एक असूनही स्वभाव विरुद्ध भाव करतो. वास्तविकतः हा उपयोगमय आहे, एकरूप आहे आणि तरी देखील स्वभावाच्या विरुद्ध याचे भाव होतो. हाच वास्तविकतः भावबंध आहे. ज्याप्रमाणे स्फटिक मणी स्वयं एक असतानाही संयोगाने तो स्वतःच विभावाला प्राप्त होतो. बंध होण्यासाठी दोन पदार्थ पाहिजे. केवळ आत्म्यात बंध कसा? तर हा जीव आपला स्वभाव सोडून विभाव रूपाने परिणत होतो. रागामध्ये प्रीती करतो, परविभावांना स्वभाव मानतो. हाच भावबंध आहे. जीव स्वतःच्या स्वभावाला न जाणता परपदार्थामध्ये इष्टानिष्ट कल्पना करून त्यात अडकतो. हाच भावबंध आहे आणि हाच संसार आहे. जगात परपदार्थ आहे म्हणून बंध आहे असं नाही. कारण परपदार्थांना आपण हटवायला समर्थ नाही. परपदार्थ त्याच्या अस्तित्वाने जगामध्ये विद्यमान राहणारच आहे. आम्ही त्यांचा आमच्याशी संबंध मानतो. अनुकूल आहे त्यामध्ये आम्ही प्रीती करतो, प्रतिकूल असेल त्या ठिकाणी द्वेषाची भावना करतो. वास्तविकतः परपदार्थ इष्ट नाही किंवा अनिष्ट देखील नाही. म्हणून परपदार्थांना आपण हटवायलाही समर्थ नाही किंवा परपदार्थांचा संयोग झाला पाहिजे असं जरी आम्हाला वाटत असलं तरी तसंही होणं आमच्या हातात नाही. म्हणून जगात परपदार्थ त्याच्या स्वभावाने त्या पदार्थाच्या स्वभावाने ते विद्यमान असणार आहेत आणि म्हणून बंध आहे असं नाही.
तर जो परपदार्थात इष्ट अनिष्ट कल्पना करतो तो जीव बंधनामध्ये अडकतो. या संबंधी वृंदावन कवी लिहितात, रागादि विभावनी में जौन भाव करी जीव, ज्याप्रमाणे जीव भाव करतो, देखे जाने इंद्रिय न के विषय जे आए है, ताही भावनी सो तामे तदाकार होय रमे. त्या भावामध्ये हा तदाकार होऊन रमण करतो, तिथे आनंद मांडतो. तासो फेरी बंधे यही भाव बंध भाये है. आणि म्हणून त्याचमुळे या जीवाला भाव बंध होतो. सोई भाव बंध मानो चिकन रुखाई भयो, ताही के निमित्त से ती दर्भ बंध गाय है. आणि त्याच्याच निमित्ताने या द्रव्यबंधाचं सर्व साम्राज्य त्या ठिकाणी पणपलेलं आहे. हा जीव ज्या भावाने पदार्थांना पाहतो जाणतो त्या भावाने तो मलिन होतो आणि त्याचमुळे पौद्गलिक कर्मबंध बांधतो. ज्याप्रमाणे पुद्गलाचा स्निग्ध वृक्षपणा बंधाचं कारण आहे, त्याप्रमाणे हा राग द्वेष विभावाने हा कर्म बांधतो. पौद्गलिक कर्माचा बंध हा भावबंध निमित्तक आहे. जे पुद्गल कर्म बांधल्या जातात त्यामध्ये निमित्त कारण भावबंधाचं आहे. पराधीन दृष्टी म्हणजेच मोह राग द्वेष आहे आणि हाच वास्तविकतः भावबंध आहे. जेव्हा भावबंध आहे तिथे जड कर्माचा बंध होतोच, असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. या भावबंधनामध्ये कर्मोदय हा उदय रूप आहे आणि ज्ञेय पदार्थ केवळ निमित्त कारण आहे. आत्म्यात तर केवळ भावबंधच आहे. नवीन द्रव्यकर्माचा बंध जुन्या द्रव्यकर्माशी स्निग्धत्व आणि रुक्षतेच्या आधारेने होतो. म्हणजे जे काही नवीन कर्म बांधणार आहे हा जीव, त्याचा बंध कुणाशी होतो? आत्म्याशी तर त्याचा बंध होऊ शकत नाही. आत्म्याजवळ द्रव्य कर्माचे प्रदेश आत्मप्रदेशांबरोबर एक क्षेत्रावगाह रूपाने बांधले जातात. प्रकृती रूप परिणमित होतात. स्थितीबंधानुसार तेवढ्या काळपर्यंत राहतात आणि योग्य समयी फळ देऊन निघून जातात. कारण जेव्हा कर्मबंध होतो, कर्मबंध होत असताना हा 4 प्रकारचा होतो: प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग. जे काही आत्म्याजवळ कर्म आलेला आहे, या कर्माचा पुंज समय प्रबद्ध कर्म प्रतिसमय आत्म्याजवळ येतं आणि तेवढं बांधल्या जातं आणि ते कर्म आपापल्या स्वभावानुसार परिणमित होतं. जी कर्माची संख्या निर्धारित झालेली आहे हा प्रदेशबंध आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा प्रत्येक कर्माचा स्वभाव ठरलेला आहे की ज्ञानावरण कर्म कशा रीतीने येईल, दर्शनावरण कर्म कसं येईल, हा त्याचा प्रकृती रूपाने परिणत होण्याचा स्वभाव आहे. नंतर आत्म्याजवळ ते कर्म किती काळपर्यंत राहील हा स्थितीबंध. जर जीवाचे संक्लेश परिणाम असेल, तीव्र परिणाम असेल, तर कर्म आत्म्याजवळ खूप काळ राहणार आहे. आणि जर मंद परिणाम असेल तर ते कर्म जास्त काळ राहणार नाही. म्हणून हा स्थितीबंध. आणि कर्माचा अनुभाग कसा मिळेल? जर संक्लेश परिणाम असेल तर कर्माचा अनुभाग कटुक रूपाचा मिळेल. आणि जर मंद परिणाम असेल तर यदा कदाचित कर्माचा अनुभाग मधुर रूपाने देखील मिळू शकतो. अशा प्रकारे या कर्मामध्ये हे सगळं निर्धारण झालेलं आहे आणि त्यानुसार योग्य समयी कर्म उदयात येऊन निघून जातं. द्रव्य कर्म आणि भाव कर्म यांचा असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे.
पण यांच्यामध्ये कर्ता कर्म संबंध नाही. आत्मा आणि द्रव्य कर्मात परस्पर अवगाह संबंध आहे, पण तादात्म्य संबंध नाही. अशा तऱ्हेने या गाथेचा प्रयोग दोन्ही करायचा असेल तर आम्हाला आमचा आत्म्याचा तादात्म्य संबंध कुणाशी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आत्मा आत्म्याच्या मर्यादेत राहतो का हे आम्हाला अभ्यासायचं आहे. आत्मा आपल्या चैतन्य स्वभावाला सोडून विपरीत भावामध्ये अडकतो आहे का, त्याला मानतो आहे का, ते माझं आहे अशी तिथे प्रीती करतो आहे का. आणि जर प्रीती असेल परभावामध्ये तर आत्मा परत कर्मबंधनात पडणार हे जाणून या परभावांमध्ये प्रीती तरी आमची होणार नाही हा आम्ही भाव जोपासायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपण 176 नंबरच्या गाथेपर्यंत आलेलो आहे. उद्याला पुढचं आपण पाहूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.